नमस्कार. आज आपण भारतीय संस्कृतीतल्या 3 खूप शक्तिशाली मंत्रांबद्दल बोलणार आहोत आणि बघणार आहोत की ते आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल कसे घडवू शकतात. चला, या पवित्र ध्वनींच्या प्रवासाला सुरुवात करूया. म्हणजे बघा, मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर ती एक प्रकारची ऊर्जा आहे. आणि इथे म्हटल्याप्रमाणे जेव्हा यात योग्य श्रद्धा आणि एकाग्रता जोडली जाते, तेव्हाच ही ऊर्जा शांती, यश आणि आरोग्य अशा सकारात्मक गोष्टींमध्ये बदलते. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण 3 मुख्य मंत्रांची शक्ती आणि त्यांचा अर्थ समजून घेणार आहोत. आणि हो, सगळ्यात शेवटी आपण चमत्कार या शब्दाचा एक खूप वेगळा, एक खोल अर्थ उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात शक्तिशाली मंत्रापासून. तो म्हणजे गायत्री मंत्र. हा मंत्र खास करून ज्ञान आणि बुद्धी वाढवण्यासाठी ओळखला जातो. ऐकूया तर मग. हा मंत्र ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हा मंत्र म्हणजे काय? तर ही सूर्यदेवतेला केलेली एक प्रार्थना आहे की त्यांनी आपल्या बुद्धीला चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा द्यावी. गायत्री मंत्राच्या नियमित जपाने मिळणारे फायदे खरंच खूप महत्त्वाचे आहेत. यामुळे काय होतं तर आपली बुद्धी तल्लख होते, डोक्यातून नकारात्मक विचार निघून जातात, आत्मविश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची आपली क्षमता वाढते. अच्छा, मग प्रश्न येतो की हा मंत्र म्हणायचा कधी? तर बघा, यासाठी सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळी सूर्य उगवतो तेव्हाची. कमीत कमी 11, 21 किंवा जमल्यास 108 वेळा जप केला तर त्याचा जास्त फायदा होतो असं म्हणतात. बरं, ज्ञानानंतर आता वळूया आरोग्य आणि संरक्षणाकडे. आपला दुसरा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. हा मंत्र भगवान शंकराला समर्पित आहे आणि उत्तम आरोग्य आणि संकटांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी तो ओळखला जातो. आता ऐकूया महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षीयम मामृतात. याचा अर्थ खूप सुंदर आहे. तो असा की ज्याप्रमाणे काकडी तिच्या देठापासून अगदी सहज वेगळी होते ना, तसंच हे त्रिनेत्रधारी भगवान शंकर आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करा. या मंत्राचे फायदे तर खूपच प्रभावी आहेत. याच्या जपाने काय होतं की आरोग्य सुधारतं, मनातली भीती नाहीशी होते आणि जो काही मानसिक ताण असतो ना, तो कमी होऊन आयुष्यात एक नवीनच ऊर्जा येते. हा मंत्र कधी म्हणायचा? तर हा सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी म्हणता येतो. आणि चांगल्या परिणामांसाठी रुद्राक्षाच्या माळेवर 108 वेळा जप करावा असा सल्ला दिला जातो. आणि आता आपला तिसरा मंत्र, जो मनाला शांती आणि समाधान देण्यासाठी आहे. हा आहे श्रीराम मंत्र. दिसायला अगदी सोपा पण खूप प्रभावी. श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र. यात भगवान रामाच्या नावाची शक्ती आहे आणि असं म्हणतात की याच्या जपाले मनात भक्ती आणि शांतीचा एक अद्भुत अनुभव येतो. या मंत्राचा मुख्य उद्देशच आहे मनशांती. याच्या नियमित जपाने काय होतं की मन अगदी शांत होतं, घरात एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, ताण तणाव चिंता कमी होतात आणि देवावरची भक्ती आणि श्रद्धासुद्धा वाढते. आणि या मंत्राची सगळ्यात सुंदर गोष्ट काय माहितीये? याला कुठलंही बंधन नाहीये. तुम्ही कधीही, कुठेही, अगदी चालता फिरता सुद्धा याचा जप करू शकता. खरं तर जेवढा जास्त जप कराल तेवढा जास्त फायदा होतो. तर आतापर्यंत आपण 3 मंत्र आणि त्यांचे फायदे पाहिले. पण एक गोष्ट लक्षात आली का? ह्या माहितीमध्ये वारंवार चमत्कार हा शब्द वापरलाय. तर या संदर्भात चमत्कार म्हणजे नेमकं काय? चला जरा समजून घेऊया. बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की चमत्कार म्हणजे अचानक होणारी कुठली जादू नाही. ही एक खूप मोठी गैरसमजूत आहे. तर मग चमत्कार म्हणजे काय? तर आपल्या आत होणारा बदल. म्हणजे जेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, नकारात्मकता कमी होते आणि आपलं मन शांत आणि स्थिर होतं, तेव्हा आयुष्यात गोष्टी आपोआप चांगल्या घडू लागतात. हाच खरा चमत्कार आहे, एक आंतरिक परिवर्तन. आणि हे जे आंतरिक परिवर्तन आहे ना, ते घडवून आणण्यासाठी मंत्र जप करताना काही साधे सोपे नियम पाळले तर त्याचा प्रभाव अजून वाढतो. चला बघूया ते नियम कोणते आहेत. हे नियम अगदी सोपे आहेत बघा. एक तर जागा स्वच्छ असावी, मन एकाग्र असावं, पूर्ण श्रद्धा आणि विश्वास हवा, रोज न चुकता जप करायचा आणि हो, शक्य झालं तर दिवा किंवा अगरबत्ती लावली तर एक चांगलं वातावरण तयार होतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मंत्राची ऊर्जा आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे अनुभवता येते. आणि हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर विचार करायला लावतं की ध्वनी, शब्द आणि आपली श्रद्धा यात खरंच किती शक्ती दडलेली असू शकते.
या मंत्रांचा अनुभव घेणं हा खरं तर एक वैयक्तिक प्रवास आहे आणि कदाचित ह्याच प्रवासात आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं